Everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Adyon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इपिडर्मल टिश्यू सिस्टम संपवलं होतं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राउंड टिश्यू सिस्टम आणि वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम बघणार आहोत. ओके, इपिडर्मल टिश्यू सिस्टममध्ये काय होतं, दॅट इज द स्टोमॅटा अँड इपिडर्मिस अँड द लास्ट वन वॉज द इपिडर्मल अपेंडेजेस. ओके, बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राउंड टिश्यू सिस्टम म्हणजे काय तर वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम आणि इपिडर्मल हे दोन्हीमधून जे उरलेला पार्ट आहे ना, दॅट इज द ग्राउंड टिश्यू सिस्टम. ओके, ग्राउंड टिश्यू सिस्टममध्ये जास्त काही डिटेल्स नाही आहेत, जस्ट लक्षात ठेवायचं की ग्राउंड टिश्यू सिस्टम तरी पण लिहा ग्राउंड टिश्यू सिस्टम. ओके, ग्राउंड टिश्यू ऑल टिश्यूज एक्सेप्ट epidermis and vascular bundles constitute ground tissue. It consists of simple tissues such as parenchyma, parenchyma, collenchyma and sclerenchyma. Okay, parenchyma, collenchyma and sclerenchyma. Parenchymatous cells are usually present in cortex, pericycle, pith and medullary rays in primary stems and roots. In leaves, the ground tissue system consists of thin-walled chloroplast containing cells called mesophyll. म्हणजे आणखी एक काय कंटेन करते, दॅट इज द मेसोफिल. ओके, म्हणजे ग्राउंड टिश्यू सिस्टममध्ये काय काय येते, पॅरेंकायमा, कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा अँड द थर्ड वन इज द मेसोफिल. ओके, चारच आहेत ग्राउंड टिश्यू सिस्टममध्ये, दॅट इज पॅरेंकायमा, कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा अँड द थर्ड वन इज द फोर्थ वन इज द मेसोफिल. ओके, दॅट्स द ग्राउंड टिश्यू सिस्टम. नाउ वी आर मूविंग टुवर्ड्स द वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम. वॅस्क्युलर टिश्यू सिस्टममध्ये काय म्हणते, थोडंसं म्हणजे इझी पार्ट आहे परंतु थोडंसं कन्फ्यूज करते. सो वी विल स्टडी इट इन लिटल डिफरंट वे. ओके, वॅस्क्युलर टिश्यू सिस्टम consist of complex tissues, xylem and phloem. Okay, complex tissues कोणते होते, that is the phloem and xylem. Xylem and phloem together constitute vascular bundles. In dicotyledonous stem, cambium is present between the xylem and phloem. I suppose right, ह्याच्यामध्ये जर दिस कॅम्बियम जर प्रेझेंट असेल देन ही दॅट इज द ओपन. ओके, ओपन वॅस्क्युलर बंडल्स. ओपन म्हणजे हेज वेगळं आणि हेज वेगळं. ऑब्विसली हेज वेगळं आणि हेज वेगळं म्हणलं ओपन, दॅट्स द ओपन वॅस्क्युलर बंडल्स. आणि सपोज हे जर ॲबसेंट असेल, हे जर काय म्हणतात नसलच, देन ही एकदम ही होते ना, क्लोज होते. सो दॅट इज द क्लोज्ड वॅस्क्युलर बंडल. ओके, हेच आपण आता बघणार आहोत. ओके, काय म्हणतं आहे, such an vascular bundle in dicotyledonous stems, cambium is present between xylem and phloem. Okay, such vascular bundles because of presence of cambium possess the ability to secondary xylem and secondary phloem tissues and it's called open vascular bundles. पहिलं काय, open vascular bundles. wait just one. ओपन वॅस्क्युलर बंडल्समध्ये काय म्हणतं आहे, एकतर कशामध्ये प्रेझेंट तर डायकॉटलेडनस स्टेम. ओके, डायकॉटलेडनस स्टेम. कॅम्बियम इज प्रेझेंट. परत काय, पहिली दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॅम्बियम प्रेझेंट असते. कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन झायलम अँड फ्लोएम. ओके, सच अँड वॅस्क्युलर बंडल बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ यस, म्हणजे आता वेगवेगळे असतात ना, वेगवेगळे असल्यामुळे ते त्याचं सेकंडरी झायलम, प्रायमरी झायलम आणि सेकंडरी झायलम असतात. राईट, प्रायमरी झायलम अँड प्रायमरी फ्लोएम असतात. ओके, ते एकदम सेपरेट असतात, त्यामुळं मग नंतर त्यात सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम फॉर्म होणार. सो दे आर ओपन. म्हणजे एकतर ओपन वॅस्क्युलर बंडल्समध्ये काय काय, पहिली गोष्ट म्हणजे डायकॉट स्टेममध्ये प्रेझेंट असते अँड दॅट इज कॅम्बियम इज प्रेझेंट. ओके, कॅम्बियम इज प्रेझेंट. नंतर आता मोनोकॉटमध्ये काय, दॅट इज क्लोज्ड. ओके, क्लोज्डमध्ये अगेन दोन टाईप होतात. अगेन क्लोज कशामध्ये प्रेझेंट असणार, तर डायकॉटमध्ये. म्हणजे क्लोज कशामध्ये असणार, मोनोकॉटमध्ये प्रेझेंट असणार. ओके, मोनोकॉट.
मोनोकॉटमध्ये प्रेझेंट असणार नाही, कॅम्बियम प्रेझेंट असते, इथे कॅम्बियम ॲबसेंट. ओके, कॅम्बियम इज ॲबसेंट. ओके, दॅट्स ऑल. हे लक्षात कसं ठेवायचं माहिती आहे का? ओपन म्हणजे काय होणार, डायकॉटमध्ये कॅम्बियम प्रेझेंट असली म्हणजे सपोज दिस वन, ह्याच्यामध्ये प्रेझेंट म्हणजे हे इज वेगळं सेपरेट, ही इज सेपरेट म्हणजे ओपन, दॅट्स ऑल. आणि क्लोज्ड हे इज सपोज इज कॅम्बियम ॲबसेंट आहे ना, ॲबसेंट म्हणजे हे सगळं क्लोज, दॅट्स ऑल. मोनोकॉट म्हणजे एकामध्ये सगळं प्रेझेंट असणार, आणि डायकॉट म्हणजे सेपरेट सगळं सेपरेट दॅट इज द ओपन. ओके, आता क्लोज्डमध्ये अगेन दोन टाईप होतात, एक तर कंजॉइंट आणि रेडियल. काय म्हणतं आहे क्लोज्ड, when xylem and phloem within the vascular bundle are arranged in an alternate manner. पहिलं काय, रेडियल. ओके, रेडियलचं काय म्हणतं आहे, अल्टरनेट. xylem and phloem arranged alternate manner, along the different radii. The arrangement is radial, as in R for roots. Okay, and in conjoint type of vascular bundles, xylem and phloem are jointly situated along the same radius of vascular bundles. Yes, same radius वरती. ओके, रेडियल नंतर कंजॉइंट. ओके, कंजॉइंट such as vascular common in stem and leaves. Stem and leaves. That's all. पहिलं काय होतं, ग्राउंड टिश्यू सिस्टममध्ये काय होतं, दॅट इज पॅरेंकायमा, कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा अँड मेझोपिल. दॅट्स ऑल. इज ग्राउंड टिश्यूबद्दल जास्ती काही हे नाही आहे. ओके, त्यानंतर काय होतं, वॅस्क्युलर टिश्यू सिस्टममध्ये काय होतं, एक तर ओपन आणि क्लोज्ड. ओके, ओपनमध्ये काय असतं, म्हणजे डायकॉटमध्ये प्रेझेंट असणार, दॅट इज द ओपन, आणि ह्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असते. सो सेपरेटली म्हणजे सेकंडरी झायलम फॉर्म होणार आणि सेकंडरी फ्लोएम फॉर्म होणार. आणि क्लोज्डमध्ये काय असणार, मोनोकॉटमध्ये प्रेझेंट असणार आणि ह्याच्यामध्ये कॅम्बियम ॲबसेंट असणार. मग ह्याच्यामध्ये जर अल्टरनेट मॅनरमध्ये जर प्रेझेंट असलेलं देन दॅट इज द रेडियल दॅट इज रेडियल रूटमध्ये प्रेझेंट असणार. झायलम अँड फ्लोएम जर अल्टरनेट प्रेझेंट असतात आणि रेडियल, त्याला काय म्हणतात, रेडियल आणि रूटमध्ये प्रेझेंट असतात. आणि तेच जर कंजॉइंट म्हटलं ना, तर देन काय म्हणतात, अलॉंग द सेम रेडियसवरती प्रेझेंट असतात, दॅट इज स्टेम आणि लीव्जमध्ये प्रेझेंट असतात. ओके, काय होतं, ग्राउंड टिश्यू सिस्टममध्ये काय होतं, पॅरेंकायमा, कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा आणि मेझोपिल. राईट, इज अ ग्राउंड टिश्यू सिस्टम. त्यानंतर वॅस्क्युलरमध्ये काय होतं, ओपन आणि क्लोज्ड. ओपन म्हणजे काय असणार, सपोज दिस इज हे. ओके, ह्याच्यामध्ये जर प्रेझेंट असेल कॅम्बियम प्रेझेंट असेल देन दिस इज ओपन, कारण ही हेज ग्रो होणार, ऑब्विसली. सपोज ही दोन फॅमिली आहेत, दोन फॅमिली, ही जी फॅमिली ग्रो होणार, ह्याची फॅमिली म्हणजे एकदम सेपरेट ना. ह्याची सेकंडरी इकडं परत म्हणजे ह्यांची मुलं जन्माने येणार, ह्यांचं म्हणजे सेपरेट फॅमिली चालू झाली. परत ह्याची पण सेपरेट फॅमिली झाली. सो दॅट इज कॅम्बियम जर प्रेझेंट असेल दॅन दॅट इज वेगळं, सो दॅट इज ओपन. आणि हेच जर सपोज ह्यांच्यामध्ये कॅम्बियम इज म्हणजे काय म्हणतात, ॲबसेंट असेल म्हणजे एक हे तयार होणार ना, दॅट इज वन फॅमिली, दॅट इज म्हणजे एकात क्लोज्ड राहणार, दॅट इज क्लोज्ड. ओके, म्हणजे याच्यामध्ये कॅम्बियम इज ॲबसेंट. ही कशामध्ये असणार, मोनोकॉट. ओके, डन. आणि क्लोज्डच्या अगेन अल्टरनेट जर प्रेझेंट असेल देन रेडियलचं दॅट इज आर फॉर रेडियल आणि आर फॉर फ्रूट्स. आणि कंजॉइंट म्हणजे अलॉंग द सेम रेडिय, दॅट इज स्टेम अँड लीव्स. डन. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. काय होतं, पहिलं स्टार्टिंगला ग्राउंड टिश्यू सिस्टममध्ये काय होतं, पॅरेंकायमा, कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा आणि मेझोपिल. ओके, डन. आणि त्यानंतर काय होतं, वॅस्क्युलर टिश्यू सिस्टममध्ये काय होतं, ओपन आणि क्लोज्ड. ओपनमध्ये कॅम्बियम प्रेझेंट असणार आणि हे डायकॉटमध्ये प्रेझेंट असणार. आणि तेच जर क्लोज्ड म्हटलं देन मोनोकॉटमध्ये प्रेझेंट असणार आणि तेच जर कशामध्ये कॅम्बियम इज ॲबसेंट. आणि क्लोजच्या अगेन दोन टाईप आहेत, एक तर रेडियल आणि कंजॉइंट. रेडियल आर फॉर रूट्स, आणि कंजॉइंट इथे स्टेम आणि लीव्जमध्ये प्रेझेंट असणार. दॅट्स ऑल. ओके, थँक्यू सो मच. बाय.